नमस्कार मित्रांनो, आमच्याकडं झाडाला आज फणस पिकलेलं होतं. मग ते खाली पडलं म्हणून काढलं होतं. बघा, फणस कापायच्या अगोदर हाताला आणि सुरीला तेल लावून घ्यायचं. आपण जर हाताला आणि सुरीला तेल नाही लावलं तर फणसाचा चीक आपल्या हाताला आणि सुरीला चिकटतो आणि आपल्याला ते काढायला खूप कठीण जातं. फणस हे कापा फणस आहे, बरका फणस नाही आहे. कापा फणस खायला खूप छान लागतो. शक्यतो तर आमच्या तिकडच्या भागात फणस येतच नाहीत. आमच्या फणसाच्या झाडाला म्हणजे मी ज्या ठिकाणी काम करते तिथे फणसाचं झाड लावलेलं आहे. त्याला साधारण 9 ते 10 वर्ष होऊन गेलेले आहेत. 5 वर्षानंतर फणसाच्या झाडाला फणस पकडतं. शक्यतो तर पहिल्या वर्षी झाडाचं फळ पूर्णतः गळून जातं. सरासरी 6 वर्षानंतरच खूप चांगले फणस येतात त्याला. बघू शकता तुम्ही, आपण हाताला तेल नसतं लावलं तर चीक पूर्णतः आपल्या हाताला लागला असता आणि कापायला खूप जड जाते फणस. मला तर खूप कठीण जातं कापायला. बघू शकता, सुरी धारदार असेल तर खूप पटकन कट करायला येतं. सुरी जर धारदार नसेल तर फणस कट करायला खूप जड जाते. पाहू शकता, खायला तर एकदम खूप खूप छान होता. मी जो चीक एक्स्ट्राचा निघायला लागला आहे त्याला मी कागदाने पुसून घेते आणि माझ्या मुलाला सांगितलं मी की फणसाचे गरे काढण्यासाठी काहीतरी आणून दे. त्यांनी मला टोपली आणून दिली. गरे खायला खूप खूप छान लागतात. मला तर खूप फणस आवडलं. आमच्या तिकडच्या भागात जास्त फणस येत नाहीत, पण ह्या झाडाला खूप फणस लागले होते. नवीनच लावलेलं होतं. बघू शकता तुम्ही. मी परत दुसरा चाकू घेतला, त्यालाही तेल लावून घेते. नंतर साफ करायला खूप कठीण जातं ते. बघू शकता, आतमधला भाग काढून टाकला आणि मग नंतर गरे काढायला सोपं जातं. आपण ते नवनवीन व्हिडिओ बघतो की बाहेरचे चायनाचे वगैरे, त्याच्यामध्ये ते खूप सोप्या पद्धतीनं ते काढतात, पण त्यांचे चाकू पण आणि त्यांचं साहित्य पण खूप छान असतं. मुलाला सांगितलं होतं की व्हिडिओ कर म्हणून.